नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आणि आज वाढून घेणार आहे मुली दीपकला, भूषण, डुगू, हर्षल यांना। आणि आज त्यांना पाहुणचार आहे पावभाजीचा। तर पावभाजी बनवून झाली आहे आणि आता फक्त पाव एक शिकून घ्यायचे। तर चला मग आता पहिले वाढून घेईल मुलं आणि त्यानंतर मग बनवणार आहे पाव। भाऊबीज तर शुक्रवारीच झाली होती, परंतु दुकानचं लक्ष्मीपूजन व्हायचं होतं, त्यामुळे मग दुकानचं लक्ष्मीपूजन हे भाऊबीजेच्या दिवशी झालं शुक्रवारी। तर आता वैष्णवीने आणि राणीने मुलांना ओवाळलं नव्हतं, तर म्हणून मग आज होता शनिवार, तर आज ओवाळणार होत्या त्या। तर त्यांच्यासाठी आता पाहुणचार काय बनवायचा, कारण सगळं गोड खाऊन खाऊन कंटाळले होते मुलं। आता गोड तिखट दोन्ही खात होते, परंतु कसं आहे सारखं सारखं गोड म्हटलं तर नाही खाऊ वाटत, काहीतरी वेगळं पाहिजे। तर म्हणून मग मसाला भात करायचं मी ठरवलं होतं, नाहीतर मग डोसे, परंतु डोशांना पण खूप वेळ लागतो, त्यामुळे मग मी म्हटलं राहू दे, डोसे नाही करायचे, तर पावभाजी बनवूया। तर मग वैष्णवीने छान पावभाजी बनवली, तिनेच सगळं बनवलं, फक्त आता पाव शेकून द्यायचे होते आणि पाव मी शेकून देणार होते। आणि आता ओवाळून घेणार आहे, पहिले राणी ओवाळणार, नंतर मग वैष्णवी। तर पहिले म्हणजे आता खाली बसायचं, तर खाली नाही बसले मुलं, मग सोप्यावरच बसले छान। आणि रांगोळी वगैरे काही, आता कसं आहे रांगोळी टाकली की सगळं कचकच होऊन जातं, म्हणून छोटीशी अगदी सोप्याच्या खाली साईडने छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि मुलं सोप्यावरच बसले मग। आणि छान पहिले पाय धुवून घेतले पाण्याने, म्हणजे आमच्याकडे अशी पद्धत आहे ओवाळण्याची, पहिले पाय धुवायचे, त्यानंतर मग कुंकवाचा टिळा लावायचा छान, आणि त्यानंतर मग अक्षत भरायची। अक्षत म्हणजे तांदळाच्या ज्या अक्षता असतात, तांदळामध्ये थोडं कुंकू टाकायचं आणि थोडं पाणी टाकायचं आणि छान अक्षता बनवायच्या। आणि या पद्धतीने मग पहिले अक्षत भरून घ्यायची 5 वेळा, आणि त्यानंतर मग विड्याचं पान, सुपारी, पैसा आणि त्यावर नारळ ठेवायचं, आणि ते मुलांना दिलं। आणि त्यानंतर मग हिने बघा कसं ओवाळलं आहे, सगळ्यांना मिळून एकच आरती तिने ओवाळली आहे। तर असो या पद्धतीने छान पहिले राणीने ओवाळलं, आणि त्यानंतर मग आता वैष्णवी ओवाळणार होती, तर तिने पण सेम तेच प्रोसेस केली आहे। पहिले कुंकवाचा टिळा लावून घेतला, त्यानंतर अक्षता भरल्या, मग विड्याचं पान, पैसे आणि सुपारी ठेवून नारळ दिलं, आणि त्यानंतर मग लाडू भरवला आणि मग ओवाळून घेतलं। तर Happy Diwali! Happy Diwali!
नाही. या पद्धतीने सगळं छान ओवाळून झाल्यानंतर मग मस्त फटाके फोडले, थोडेसे फोटो काढले आणि आता आली होती पेटपूजा. मुलांना भूक लागली होती आणि सगळं गोड खाऊन खाऊन त्रासले होते, तर आता त्यांना काहीतरी तिखट पाहिजे होतं म्हणून मग यावेळेस पावभाजी बनवली होती. आणि आता मी पाव छान शेकून दिले. वैष्णवीने छान निंबू कांदे चिरून दिले आणि राणीने सगळ्यांना ताटं बनवून दिले. आणि वैष्णवीने आणि राणीने मिळूनच मग ताटं बनवले सगळ्यांना. आणि आता सगळेजण बसले खाण्यासाठी. हे तर दुकानातच होते, हे काही दुकानातून आले नव्हते. सासूबाईंना जेवण दिलं, म्हणजे पावभाजीच दिली, पावभाजी आणि पाव. आणि आईचं झाल्यानंतर मग सगळे मुलं घेऊन बसले आणि हे यायचे होते म्हणून मग मी थांबली. तर असो, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.